आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चांगली योजना आहे. सगळ्यांना चान्स आहे. वाजवणारा सुरुवातीला चान्स आहे, नंतर म्हणणाऱ्यांना सुद्धा. आणि एका नाही, प्रत्येक माईकवाल्याने म्हणलं तरी चालतं. विठाला मागणी संभवत नाही, पण तुकाराम महाराजांच्या जीवनात किंवा तुकाराम महाराजांनी काही मागणीपर अभंग केलेले त्यातले हा अभंग. तुकाराम महाराजांचं जर आपण चरित्र थोडंसं पाहिलं, महाराजांच्या 4-5 अवताराचं वर्णन संत वाङ्मयात आलेलं आहे. पूर्वजन्मात तुकाराम महाराज कोण होते संतांना कळतं बरं का, आपण पूर्वजन्मात कोण होतो. आपल्याला कळतं का आपण कोण होतो पूर्वजन्मात? कळत नाही, ते चांगलं आहे बरं का आपल्याला. पण आपल्याला आता या जन्माचे विचार घेऊ देत नाही. मागच्या जन्माचं आठवायला लागलं तर डोकं आऊट होत नाही. पण आपण पूर्वजन्मात कोण होतो हे ओळखण्याची एक युक्ती ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली. ऐका, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे बोले, भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून झाड ओळखता येते. फुल जर चांगलं असेल, फुल जर निर्व्यसनी असेल, फुल जर चांगलं बोलणारं असेल, समजायचं झाड सुद्धा काय आहे, चांगलं असेल. अपवाद सोडून द्या. काय मनुष्य काय बोलतोय त्याच्यावरून त्याच्या मनात काय चाललंय ओळखता येते. एखादं मनुष्य जर शाश्वत देवाचं बोलत असेल, समजायचं याच्या मनात आता देव आले आहे. आणि एखादा मनुष्य सारखं जर दुसऱ्याची निंदा करत असेल, हा असा आहे, तो असा आहे, हे अशी आहे, ती अशी आहे, समजायचं याच्या मनात सगळा उकिरडा भरलेला आहे. मानस जाणे जे आणि भोगे जाणे जे केले पूर्वजन्मीचे. आताचे आपले जे भोग आहे, आपल्या जीवनात सारखं सुख येतंय का दुःख येतंय, आपल्याला काय आवडतंय याच्यावर आपलं पूर्वजन्म ओळखतंय. ज्या अर्थी आपल्याला कीर्तन आवडतंय, नामस्मरण आवडतंय, त्या अर्थी समजायचं पूर्वजन्मात आपण हे केलंय. विठाला आम्ही आळंदीला ज्या संस्थेमध्ये शिकलो, त्या संस्थेमध्ये 10-15 वर्षापूर्वी कुत्र होतं. तुम्ही म्हणाल तुमच्याकडे काही एक कुत्र होतं, आमच्याकडे 10 कुत्री. ते कुत्र वेगळं होतं. ते कुत्र असं होतं, कीर्तन सुरू झालं की समोर येऊन बसायचं. कीर्तन संपलं, हाड मानायची गरज नाही, ते आपोआप निघून जायचं. कोण ते लक्षात ठेवा. आजही तुम्ही माऊलीच्या मंदिरात कधी जा, आजही मी माऊलीच्या मंदिरात रोज 4 ते 5 प्रवचन करतोय. गेली 6 वर्ष रोज 4 ते 5. आणि ऐकायला साडेबारासाठी नाही सांगितलं, मला पुढचं सांगायचं. ते रोजचं प्रवचन जगात लाईव्ह दाखवलं जातं, पण ते ऐकायला रोज एक कुत्र असतं. कधी येते माऊलीच्या, तुम्हाला मी दाखवतो. त्याला किती हातवलं. सुरुवातीला मला अवघड वाटायचं, कुत्र कसं काय प्रवचन, माणसं कमी, कुत्र येऊन बसते. पण ते हाकलं तर कुत्र जातं. एकादशी दिवशी जर त्या कुत्र्याला भाकरी टाकली तर ते खात नाही. कोण? आमचे गुरुवरी म्हणत असतात, नका टाकू त्याला भाकरी. त्याचा आकार कुत्र्याचा आहे, पण संस्कार सगळे वारकरीचे. आकार कुत्र्याचा पण संस्कार वारकरीचे. कारण एकादशी दिवशी भाकरी खात नाही, आणि एकादशी दिवशी भाकरी खात असेल तर आकार माणसाचा आहे. मी म्हणत नाही, कारण बरीच वेगवेगळी एकादशीवाली असते. पूर्वजन्मी आपण काय होतो? तुकाराम महाराज म्हणतात, मी कृतयुगामध्ये पडला, त्रेतायुगामध्ये मी रामभक्त
द्वापर युगामध्ये कृष्ण अवतार झाला, मी उद्धव झालो आणि कलियुगात 2 अवतार झाले तुकाराम महाराजांचे. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रल्हाद होते आणि तेव्हापासून न मागण्याचा बाण आहे. भागवतामध्ये भक्तवर्य प्रल्हादजींचं चरित्र आलंय. प्रतिकूल परिस्थितीत देवाची कशी भक्ती करायची याचा जर आदर्श घ्यायचा असेल तर प्रल्हादजींचं चरित्र आहे. आपल्याला थोडी प्रतिकूलता असते जर आपण देवदेव करत नाही, परमात्मा करत नाही. किती प्रतिकूलता असावी. बाप असा होता, त्याने राज्यामध्ये दौंडी पिटवली होती. माझ्या सगळ्या राज्यात कुणी देवाचं नाव घ्यायचं, राज्यात देवाचं नाव घेतलं की त्याला तुरुंगात टाकायचं. आता जर असा कायदा निघाला, माळ घातली की तुरुंगात, होणार नाही तसा कायदा. आत्ताच राज्य धर्माला अनुकूल आहे. लक्षात घ्या, राज्य जर धर्माला अनुकूल नसेल, काय आपल्या भारताची परिस्थिती होती आणि काही झाली. पूर्वीचा भारत कसा होता मी एका व्याख्यानात काल ऐकलं. सगळ्या नद्यांचे घाट भारतातले पिवळे धमक दिसायचे. कशाने? नदीवर पाणी धुण्याकरता माता भगिनी जायच्या, त्यांच्या हातात सोन्याच्या बांगड्या असायच्या. त्या घाटावर कपडे धुता धुता घासून घासून नदीचे घाट सोनेचे झाले. असा भारत परकीयांच्या सत्तेखाली बरेच वर्ष राहिले आणि सगळं आपलं धन लुटून नेलं. लक्षात, भयंकर परिस्थिती निर्माण झाली. संत होते म्हणून आपली संस्कृती टिकली. विठ्ठल म्हणून धर्माला अनुकूल सत्ता पाहिजे. त्या ठिकाणी हिरण्यकश्यपू देवाचं नाव घेऊ नका असं म्हणायचा, पण प्रल्हाद जे असे होते की ते देवाचं नामस्मरण करायचे, चिंतन करायचे. हिरण्यकश्यपूने त्या प्रल्हादांना मारण्याकरता अनेक प्रकारचे प्रयत्न केले. हत्तीच्या पायाखाली गेलं, उंच कड्यावरून फेकलं, उकळत्या तेलात टाकलं, पण प्रल्हादजींना सगळीकडे देव दिसायचा. हत्तीच्या पायाखाली देत असताना हत्ती आला की प्रल्हादजी हात जोडायचे, या देवा आज तुम्ही हत्तीच्या रूपात आलेले. हत्ती जो होता त्या हत्तीला खाली प्रल्हाद नाही दिसायचा, त्याला सिंह दिसायचा. खाली सिंह दिसल्यानंतर हत्ती कसा काय टाकलं पाहून त्याच्यावर. सर्पाच्या रूपात आले, सर्पाच्या खोलीत टाकलं तर समोर गेला प्रल्हादजी म्हणायचे, या देवा तुम्ही सर्पाच्या रूपात आले. आणि म्हणून सर्प काय करू शकले नाही. शेवटी त्या हिरण्यकश्यपूने डोकं धरलं, म्हटलं कार्टन मलाच मारतंय का काय काय नाही. आणि मग हिरण्यकश्यपूने परत शाळेमध्ये टाकलं. शाळेत सगळ्या लोकांना परमार्थ शिकवला.
ते म्हणले सगळं जग माझ्या विरोधात गेलं तरी चालेल, पण जगाचा बाप माझ्या बाजूने. ऐकताय ना तुम्ही? ऐका बरं का, म्हणजे मला सांगता येईल. तुम्ही इकडे तिकडे बघायला लागले की मग माझं लक्ष तिकडे जातं. नीट लक्ष देऊ. शेवटी कोण तुला वाचवतंय? पहिल्यांदा मी त्याला मारतो आणि मग तुला मारतो. म्हणजे तुम्ही ज्याच्या शक्तीने बोलताय ना बाबा, तोच मला वाचतो. कुठे येतो तुझा देव सांग. सगळीकडेच आहे, सगळीकडे. असं कोड्यात बोलू नको. मला सांग या खांबात आहे काय? म्हणजे सगळीकडेच आहे तर खांबात सुद्धा आहे. हिरण्यकश्यपूला राग आला, खांबाजवळ गेला तर खांबातून आवाज यायला आणि रागाने हिरण्यकश्यपूने खांबावर लाथ मारली. खांबावरील लाथ मारिली दुर्जने, खांबावरील लाथ